नमस्कार मंडळी. आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण सांगितलं होतं, की जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे, तो ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 10, 11, 12 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात होईल. याप्रमाणे तो हप्ता जमा होण्यास सुरुवात झाला आहे. परंतु यामध्ये जो ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित हप्ता जमा होणार होता, तो जमा झालेला नाही. याचं कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीत असलेला अपुरा निधी आणि राज्यात इतरत्र झालेले नुकसान. त्यामुळे जो निधी अपुरा पडला, त्यामुळे जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता होता, तो त्या ठिकाणी जमा झालेला नाही. मग हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नक्की कधी जमा होणार? दिवाळीपूर्वी होणार का दिवाळीनंतर होणार याबद्दल माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याच्या यादीप्रमाणे या ठिकाणी वितरित करण्यात आला. याचं कारण म्हणजे ई-केवायसी करत असताना सतत येत असलेले एरर आणि त्यामुळे ई-केवायसी होत नाहीये. त्यानंतर सरकारी वेबसाईटमध्येच गडबड असल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण होत नसल्यामुळे सरकारने ऑगस्ट महिन्याच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे. आणि दुसरं राहिलं म्हणजे ज्या महिला पात्र असून देखील ज्यांना जून महिन्यापासून हप्ता आलेला नाहीये, त्या महिलांनी ई-केवायसी केल्यानंतर त्यांना देखील सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे जून महिन्यापासून ज्या महिला पात्र होत्या त्यांना हप्ता मिळत नव्हता, परंतु त्यांनी ई-केवायसी केली, त्यानंतर त्यांना आता जो जून महिन्याचा हप्ता होता, त्या जून महिन्याच्या हप्त्यापासून त्यांना लाभ मिळायला पुन्हा सुरुवात झालेली आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्यांचा. तर सर्वांना अशी अपेक्षा होती, की जो सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी एकत्रित मिळेल. परंतु सध्या असे काही चित्र दिसत नाहीये. जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो अशी शक्यता वर्तवली जात आहे, की ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 25 तारखेनंतरच मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा.